तर पूजा झाली, गाडी आली आणि गाडी गावाला बी घेऊन आलो होतो. पण आता गावाला आणल्यावर नुसतं गावाला आणून नुसती लावून द्यायचं काम नव्हतं ना. आपल्याला जायचं होतं आता गावांच्या सगळ्या देवांना गाडीची पूजा करायला. रात्री लय उशीर झाला, त्याच्यामुळे म्हणलं आज नको, उद्या सकाळ सकाळ निघू आणि आधी पूजा करून घेऊ. मग काय तिथून डायरेक्ट दरोडीच्या रांधुबाई मध्ये आलो होतो आपण गाडीची आधी पूजा करायला. सौरभ दादा तर नसतात, तो पेड्याचा बॉक्स घेऊनच बसलेले होते. आला माणूस का धर पेडा, आला माणूस का खा पेडा. आल्यानंतर नारळ वगैरे फुटले होते, पूजा वगैरे झाली होती. त्याच्यानंतर आपण डायरेक्ट गेलो तिथून मारुती मंदिरात. यायला म्हणलं हनुमान दादाच्या तिथं जरा पूजा केली का, जरा हनुमान दादाची बी जरा गाडीवर चांगली कृपा राहील, त्याच्यामुळे आलो होतो. आणि इथं ब्राह्मण वगैरे पण बोलावले होते आणि माणसं बी मोकार जमा झाले होते बा पूजेला. यायला आता बोलावले एवढे होते म्हणलं. मग काय एक माणूस बसला होती पूजाला, पूजा वगैरे झाली होती आणि सगळ्यांनी पेढे वगैरे खाल्ले होते आणि आपण परत घरी आलो होतो. घरी आलो म्हणलं यायला आत्या आता आपण जातो, आपलं काम संपलं, गाडी घरापर्यंत आली. आता दाजींना म्हणलं आपल्याला नेऊन सोडा. दाजींना म्हणलं आधी आपण गाडी घेणार, मग तुम्ही मागं बसावा, घोडा मीच चालवणार काही झालं तरी. यायला मग काय दाजींना मागं बसवलं आणि आपण डायरेक्ट घरी पोहोचलो होतो. डायरेक्ट घरी ते बी दाजींना घेऊन. आणि घरी आल्या आल्या म्हणले यायला तू आता काहीच नाही केलं, 2-3 दिवस झालं गायब आहे, जा दे आपल्याला मका घेऊन ये. आधी मकाचं एक वज टाकलं वा, फुल भरलं जाम. म्हणजे संध्याकाळ 9 दिवस जरा दुपारच होती तेव्हा चालू होतो आपण. वज वगैरे टाकलं, ते घरी टाकून आलो, दुसरं वन न्यायला आलो. नेमका मी लेट आलोय का चंद्र लवकर उगवलाय हेच कळा ना बा आपल्याला. काय कर म्हणजे आत्ता दिवस होता, आता परत लगेच चंद्र उगवलाय, म्हणजे नेमकं झालंच काय मलाच कळा ना. आज आपलं अख्खं वज राहिलंय न्यायचं. मी लेट आलोय का ते चंद्र लवकर उगवलाय. जाऊ द्या म्हणलं, काही का आधी आहे ना, आधी आपलं आहे ना जे आहे ते घरी नेऊन टाकेतो. चंद्राचं सूर्याचं नंतर बघताय, नाही तर कुठं वाघ बिग आला तर आधी निम्मीच फाटलेली रात्र झाली. जाऊ द्या.